मित्रो, आज आपण एका वेगळ्याच विषयावर चर्चा करणार आहोत. तो विषय आहे चॅलेंजेस ऑफ हायर एज्युकेशन. अलीकडं नेहमीच उच्च शिक्षणावर वेगवेगळ्या प्रकारची टीका केली जाते. आपल्यापैकी बरेचशी मंडळी उच्च शिक्षण क्षेत्रात काम करत असल्यामुळं आपल्याला काही वेळा ही टीका थोडीशी झोंबते देखील. मग काय नेमकी वस्तुस्थिती आहे आणि आपल्यापुढं नेमकी कोणती आव्हानं आहेत? लोकांना असं का वाटतं की आत्ताचं हायर एज्युकेशन फारसं समाधानकारक नाही किंवा उपयुक्त नाही असं का वाटतं? ते कोणते आव्हानं आपल्यासमोर आहेत हे आपण पाहूया. आता सध्या आपली परिस्थिती काय आपण पाहूया की भारतामध्ये सध्या हायर एज्युकेशनची जी काही एकूण वस्तुस्थिती जी आहे ती अशी आहे. पहा, एकूण 2017चा जो रिपोर्ट आहे नीचीचा, म्हणजे या ठिकाणी नॅशनल हायर एज्युकेशन कमिशननं जो या ठिकाणी जो अहवाल सादर केला, त्या अहवालामध्ये जी संख्या दिली ती अशी आहे की एकूण 2016-17 आपण विचार करूया फक्त, की एकूण युनिव्हर्सिटीज आहेत 864, नंबर कॉलेजेस आहेत 40,026, ॲटोनॉमस इन्स्टिट्यूट्स आहेत 11,722 आणि विद्यार्थी संख्या आहे 35.7 मिलियन, म्हणजे 3.5 कोटी साधारणपणे. आता ही संख्या आहे 2016-17ची. आजची जी संख्या आहे विद्यापीठांची ही 900च्या पुढे, 950 ते 1000च्या आसपास संख्या आहे. ही संख्या आणखी वाढलेली आहे. म्हणजे एकूण हायर एज्युकेशनचा जो विस्तार आहे भारतामध्ये जर आपण पाहिला तर खूप मोठा झालेला आहे. 47ची आपण तुलना केली तर आपल्या असं लक्षात येतं की आपण खूप उंच उडी घेतलेली आहे. आणि याहीपेक्षा मी तुम्हाला सांगेन की ह्या तर झाला आपला संख्यात्मक विस्तार, पण माझ्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती झालेली आहे तर भारतामध्ये जे काही सर्वसामान्य नागरिक आहे किंवा अगदी तळागाळातला मनुष्य आहे किंवा एकदा गरीब व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला सुद्धा असं वाटायला लागलं की आपल्या मुलांना हायर एज्युकेशन घ्यावं. म्हणजे ज्ञानाची भूक जी आहे ती केवळ उच्चवर्गीयामध्ये नाही तर अगदी तळागाळातल्या लोकांच्यामध्ये देखील उच्च शिक्षणाची भूक निर्माण झालेली आहे. आणि माझ्या दृष्टीने फार मोठं क्रेडिट आपल्याला आपल्या जी काही शिक्षण व्यवस्था आहे किंवा भारताची राज्यव्यवस्था आहे सगळ्यांना द्यावं लागतं. आणि यामध्ये खरोखरच जे काही शासन आहे ते शासनाचा पण फार मोठा वाटा आहे, समाजाचाही खूप मोठा वाटा आहे, शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींचा देखील वाटा आहे. विश्वास वाटला आहे, लोकांना विश्वास वाटतो आहे. जरी एक खूप काही अडचणी असल्या, काही चॅलेंजेस असले तरीसुद्धा अजूनही विश्वास आहेच आपल्यावर. आणि म्हणूनच लोकांना असं वाटतं की हे आणखी सुधारलं पाहिजे. तर या ठिकाणी कोणकोणते आपल्याकडे चॅलेंज आपण पाहूया. तर काय झालेलं अलीकडं तर हे जे आपण मग अशी पाहिले युनिव्हर्सिटीज वगैरे सगळे, तर 78% कॉलेजेस ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये आहेत. आता प्रायव्हेट सेक्टरमध्ये असल्यामुळं काय चॅलेंज आहे तर खरं म्हणजे असं म्हटलं जातं की प्रायव्हेटमध्ये गेल्यानंतर जसं आपण म्हणतो की सार्वजनिक उद्योग आहेत ते नीट चालत नाहीत, म्हणून मग शासन म्हणतं की हे विक्रीस काढतं आणि खाजगीकरणाकडे येतं आणि खाजगीकरण केल्यानंतर त्याची कार्यक्षमता वाढते. आता इथं तसंच होतं आहे का तर असं काही आपल्याला म्हणणं थोडंसं धाडसाचं होईल. सगळेच हे प्रायव्हेटायझेशन केल्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रायव्हेटायझेशन झाल्यामुळं काही अशी गुणवत्ता वाढलेली आहे असं काही म्हणणं थोडंसं धाडसाचं होईल. आणि एखादं चॅलेंज आहे खरं म्हणजे या बाबतीत आपल्याला विचार करावा लागेल की खरोखर हे प्रायव्हेटाईज जर आता आपण मागं तर जाऊ शकत नाही, पण मग जर समजा प्रायव्हेटायझेशन केलं असेल तर हे प्रायव्हेटायझेशन केल्यानंतर ह्याची गुणवत्ता कशी वाढेल या दृष्टीनं काही एखादी यंत्रणा उभा करता येईल का असा विचार करावा लागेल. म्हणजे कसं पहा, एक उदाहरण मी आपल्याला सांगेन की शासनाचे जे अधिकारी असतात ते जनरली ह्या प्रायव्हेट इन्स्टिट्यूटकडे दुर्लक्ष करतात, त्यांच्या मूल्यमापनाकडे दुर्लक्ष करतात. म्हणजे एखादं अनुदानित महाविद्यालय असेल, त्या महाविद्यालयामध्ये एखादी काही घटना घडली किंवा काही चुकीची गोष्ट घडली तर त्यावेळेस जितक्या तत्परतेने कारवाई होते किंवा त्या संस्थेकडं, त्या शाळेकडं म्हणा, कॉलेजकडं जेवढं लक्ष शासनाचं असतं, समाजाचं असतं, तितकं लक्ष शासन ह्या संस्थांकडे पुरवत नाही. आणि त्यामुळे देखील काही वेळा ह्याच्यामध्ये घोटाळे होण्याची शक्यता वाढते. 40% युनिव्हर्सिटीज आर इन प्रायव्हेट सेक्टर, म्हणजे 78% कॉलेजेस आणि 40% युनिव्हर्सिटीज इन प्रायव्हेट सेक्टर. आता या ठिकाणी ह्या गंमत अशी पहा की दोन्हीमध्ये म्हणजे कॉलेज असो किंवा युनिव्हर्सिटीज असो प्रायव्हेट, ह्याच्यामध्ये फी मोठी प्रचंड आहे, हे मोठं चॅलेंज आहे. मग एका बाजूला आपण म्हणायचं की
आपण गरिबापर्यंत पोहोचायचे आपल्याला, तर मग गरीब ही फी कशी देऊ शकणार? बरं, प्रायव्हेट कॉलेजमध्ये जर मुलांनी ॲडमिशन घेतलं तर त्याची फी शासन देणार का? कदाचित मी म्हणतो की रिझर्वेशन पॉलिसीमधले काही लोकांच्या बाबतीत सरकार कदाचित देईल, म्हणून सर्वसामान्य मुलांना जे रिझर्वेशन कॅटेगरीमध्ये येत नाहीत आणि त्यांनाही तिथं प्रवेश घ्यायचा आहे, तर त्या मुलांची फी शासन देऊ शकत नाही आणि त्यामुळं त्या मुलांना अशा प्रकारचे प्रायव्हेट केलेल्या कॉलेजमध्ये किंवा विद्यापीठामध्ये प्रवेश घेणं फार अवघड होऊन बसतं आहे. नंतर हा एक थोडासा विचार करण्यासारखा भाग आहे. मध्ये एकदा मी असं वाचत होतं की रँकिंग काही संस्था असतात आणि त्या भारतातल्या विद्यापीठांचं रँकिंग करतात आणि मग ही संस्था पहिली, दुसरी, तिसरी वगैरे अशा पद्धतीचे काही रँकिंग प्रसिद्ध होतं. पण हे रँकिंग मी पाहिल्यानंतर किंवा मी म्हणतो म्हणून नव्हे, तर आपणही थोडासा विचार करावा की काही वेळा असं दिसतं आहे की प्रायव्हेट ज्या इन्स्टिट्यूट्स आहेत त्यांचं रँकिंग वर गेलेलं दिसतं आहे. परंतु मी काही प्रत्यक्ष पाहिलेले आहेत, त्यांचं रँकिंग वर दिसतं आहे, पण प्रत्यक्ष तिथलं कामकाजाचा दर्जा जर पाहिला तर तितकं समाधानकारक नाही आहे. मग ह्यांचं रँकिंग कसं वर गेलं? हा एक विचार करण्यासारखा भाग आहे. आणि म्हणून ह्यांचं रँकिंग खरोखरच ते ज्याला वस्तुनिष्ठपणे होतं आहे का, हा विचार करायला पाहिजे. आणि असं जर होत नसेल तर दुर्दैवानं काय होईल माहिती आहे का, की प्रायव्हेटायझेशन ज्या संस्था आहेत त्यांचं मला रँकिंगवर देणार तुम्ही. ज्या अनुदानित संस्था आहेत किंवा शासकीय संस्था आहेत त्यांचं जर रँकिंग खाली आलं आणि त्या चांगल्या संस्था असतील तर त्यांच्यावर खूप मोठा अन्याय होईल. आणि चुकीचं पॉईंट पडलं की प्रायव्हेटायझेशन झालं म्हणून त्यांचं गुणवत्ता वाढली आणि म्हणून त्यांचं रँकिंग वर गेलं. अशा प्रकारचा निष्कर्ष काढायला शासन, समाज किंवा सगळेच लोक तयार होतील आणि हा निष्कर्ष निश्चितपणे चुकीचा होईल. तर ह्या दृष्टीनं हा एक मोठं आपल्यापुढं चॅलेंज आहे. आता अनएम्प्लॉयबिलिटी पर्टिक्युलरली ज्याला उच्च शिक्षणाच्या बाबतीत जो आक्षेप समाजाचा असतो की आमचा मुलगा काय, ह्या हल्लीच्या मुलांना BA होऊन, BSc होऊन, BCom होऊन काय नोकऱ्या मिळत नाहीत, काय उपयोग आहे शिक्षणाचा, अशा प्रकारच्या चर्चा, अशा प्रकारचे विचार, अशा प्रकारचे कॉमेंट्स आपल्याला ऐकायला मिळतात. आणि मग ह्याचं का होतं? हे खरोखर तसं म्हणतात ते बरोबर आहे का? तर त्यांच्या म्हणण्यात डेफिनेटली तथ्य आहे. आपल्याला तर दिसतंच, त्यासाठी काही फार मोठं संशोधन व्हायला पाहिजे असा पण काही भाग नाही आहे. परंतु एक लक्षात घेतलं पाहिजे की उच्च शिक्षणाचं ध्येय केवळ नोकऱ्या देणं किंवा त्याला नोकरी मिळवण्यासाठीच तयार करणं अशातला भाग नसतो. हे मात्र याकडे समाज थोडंसं दुर्लक्ष करतो आणि आपणही समाजातल्या सामान्य लोकांच्या हा मिसळतो. ही चुकीची गोष्ट लक्षात घ्या. मात्र हे तितकंच खरं आहे की ग्रॅज्युएट झालेल्या मुलाला किमान स्वतःचं जे काही अर्थार्जन केलं पाहिजे, स्वतःचं जे उदरनिर्वाह म्हणतो आपण, आपल्या कुटुंबाचं चरितार्थ चालेल एवढं तरी कमावण्याची ताकद निर्माण व्हायला पाहिजे. किमान तसा विश्वास तरी, म्हणजे मी माझ्या कुटुंबाचा चरितार्थ चालवू शकेन एवढा आत्मविश्वास त्यांनी घेतलेल्या ज्ञानाच्या आधारावर त्याच्यामध्ये आला पाहिजे, याचा आपल्याला निश्चितचपणे विचार करावा लागेल. आणि ते सगळं दिसत नाही फारसं. आता बाकी असं म्हणले पहा की एक रिपोर्ट आहे पहा, मॅकिन्झी रिपोर्ट म्हणून प्रसिद्ध आहे. त्याने असं म्हणलेलं की 53% ग्रॅज्युएट्स हॅव नो ॲबिलिटी टू डू एनी जॉब इन कॉर्पोरेट सेक्टर. लक्षात घ्या, हा जो रिपोर्ट आहे हा आपल्या साध्या BA, BSc, BComबद्दलचा नाही. हा रिपोर्ट आहे इंजिनिअरिंग करणाऱ्या मुलांच्या बाबतीतला आहे. म्हणजे कल्पना करा, ज्याला आपण प्रोफेशनल कॉलेजेस म्हणतो त्यांच्या देखील एम्प्लॉयबिलिटीचा प्रॉब्लेम केवढा सिरियस आहे. ते काय म्हणतात की 53% मुलं अशी आहेत की ती जे काम करण्याच्या लायकीचे किंवा पात्रतेचे नाहीत. म्हणजे याचा अर्थ असा मग की आपण जे त्यांना शिक्षण देतो आहे, जर ते एम्प्लॉयमेंट त्यांना मिळत नसेल किंवा त्यांच्या लायकीचे राहत नसतील तर निश्चितपणे आपल्याला हा विचार करावा लागेल आणि त्या दृष्टीनं हे जे काही आपली उणीव आहे ती उणीव दूर करावी लागेल. द जॉबलेस ग्रोथ इन IT म्हणजे आय टीची फार मोठ्या प्रचंड प्रमाणात वाढ होते, लक्षात घ्या. पण एक लक्षात घेतलं पाहिजे, जसजसा IT चा विस्तार होत जाईल, जसजसा विकास होत जाईल, नुसता विस्तारच नव्हे विकास होत जाईल, तसतसं ॲटोमेशन होत चाललेलं लक्षात घ्या. आणि त्यामुळं प्रत्यक्ष ज्याला मॅन्युअल वर्क म्हणतो, फिजिकल वर्क म्हणतो, अशा प्रकारच्या नोकऱ्यांची संधी कमी होत जाते. सगळे यांत्रिकीकरण जसं पहा, पूर्वी जसं आपण म्हणतो की पहिली औद्योगिक क्रांती ज्यावेळेला आली इंग्लंडमध्ये त्यावेळेला यांत्रिकीकरण आलं आणि यांत्रिकीकरण आल्याबरोबर माणसांचे रोजगार कमी झाले.
आता हा जो प्रकार आहे आय टीचा, हा तसा थोडासा त्याच्यावरचा टप्पा आहे हा, की जसं आय टीचा विस्तार होत जाईल तसं आता आपण पाहतो की बँकेमध्ये पूर्वी जेवढी माणसं कामाला लागत होती तेवढी आज लागत नाहीत. वेगवेगळ्या ऑफिसेसमध्ये जेवढी पाहिजे होती तेवढी लागत नाहीत. एक संगणक आला की 5-6 तुमच्या त्या क्लार्कचं काम करून बसतो तो. हा सगळा जो भाग असतो आणि त्यामुळे देखील अनएम्प्लॉयबिलिटी वाढत जाते आहे. मग ग्रॅज्युएट्स हॅव नो कॉन्फिडन्स अबाउट देअर ॲबिलिटीज अँड नॉलेज. म्हणजे मगाशी म्हणलं तुम्हाला की आपला जो विद्यार्थी आहे, ठीक आहे, तो कदाचित, मी म्हणतो कदाचित, खरं म्हणजे त्यांनी आपला निदान चरितार्थ चालावा एवढं मिळवण्या इतकं तरी सक्षम व्हायला पाहिजे. एवढंच नाही, सध्या परिस्थिती अशी आहे, ह्या मुलं तशी तर सक्षम नाहीतच, परंतु त्यांना एवढा आत्मविश्वास देखील नाही, मी जे आज ज्ञान घेतलेलं आहे, या ज्ञानाच्या जोरावर मी काही ते मिळवू शकेन, मी माझं कुटुंब जे काय त्या कुटुंबाला हातभार लावू शकेन किंवा काही लग्न करून मी माझं चरितार्थ कुटुंब सावरू शकेन. तर अशा प्रकारचा आत्मविश्वास म्हणजे आपण मग आपल्या या एज्युकेशनमध्ये, हायर एज्युकेशनमध्ये आपण असा नोकरी तर देणारच नाही, त्याला नोकरीचे पात्रही बनवणार नाही आणि त्याला निदान किमान कॉन्फिडन्स तरी द्यायला पाहिजे. तोही देणार नसेल तर समाज आपल्याला माफ करणार नाही, लक्षात घ्या. तर त्या दृष्टीनं आपल्याला हा विचार करावा लागेल आणि त्या दृष्टीनं हे एक मोठं आपल्यापुढचं चॅलेंज असेल, लक्षात घ्या. नंतर इमर्जन्स ऑफ आय सी टी. आता आणखी चॅलेंज कोणतं आहे पहा, की आय सी टीचा जो उदय झालेला आहे, ह्या आय सी टीच्या याच्या उदयामध्ये मुळं काय झालेलं आहे पहा, की चेंजिंग कन्सेप्ट ऑफ जनरल नॉलेज. म्हणजे पूर्वी मला आठवतं एक 25-30 वर्षापूर्वी ज्या MPSCच्या परीक्षा असायच्या त्याच्यामध्ये जो एक पेपर असा ॲबिलिटी, त्याच्यामध्ये खरं जनरल नॉलेजचे प्रश्न असायचे. आता जनरल नॉलेज हा भाग राहिलेला नाही, लक्षात घ्या. त्याची गरजही नाही, कारण जनरल नॉलेज तुम्हाला त्या कशाला, मला समजा या ठिकाणी परीक्षेला बसलो आपण, त्याला उगीच काहीतरी विचारायचं की अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष कोण आहे किंवा रशियाला कुठल्या याच्या पद्धती आहे, कशाला या असल्या माहिती विचारता. ही माहिती त्याला त्या कॉम्प्युटरच्या किंवा तुम्ही नेटवर गेलात, तुमच्या बटन क्लिक केलं, एका सेकंदात ती माहिती मिळणार आहे. मग ती माहिती घेण्याचा काय अर्थ राहिलेला नाही. म्हणजे हा इमर्जन्स ऑफ आय सी टी जो काय आहे, म्हणजे इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, हे डेव्हलप झाल्यामुळं काय झालेलं आहे की हा जो भाग आहे हा भागाचा, आणि मग त्यामुळं काय आपला संबंध कुठे येतो, तर आपण आपल्या अभ्यासक्रमामध्ये ह्या ज्या जो काही माहितीचा जो काही बोजा घातलेला होता, तो बोजा आपल्याला थोडासा आता जड होत चाललेला आहे, अनावश्यक होत चाललेला आहे. नंतर रॅपिड चेंजेस इन आय सी टी. म्हणजे या ठिकाणी आय सी टीमध्ये वेगानं बदल होत आहेत. इतके वेगानं होतात की जो शिक्षक आहे, समजा मी असं ठरवलं की बा नाही, मी आता आय सी टीचा वापर करून शिकवणार आहे, मी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन करून शिकवणार किंवा सरकारने, पण गंमत अशी आहे की इतक्या झपाट्यानं वेगानं ते बदल होतात की आपण त्या बदलाला कोप अप व्हायचं म्हटलं तरीसुद्धा दमछाक होते लोकांची. हे फार मोठे चॅलेंज आहे, लक्षात घ्या. सातत्य टिकवणं, त्या जो काय वेग आहे त्या आय सी टीचा, त्याला आपण कोप अप होणं, हे खूपच धाडसाचं काम आहे, खूप कष्टाचं काम आहे आणि खूपच ज्याला पेशन्स म्हणतो आपण, ते पेशन्सचं काम आहे. आणि म्हणून आपल्याला असं दिसतं, लक्षात घ्या, की साधारणपणे वयाच्या 45-50च्या पुढं माणसं गेलीत की मग ह्या आय सी टीच्या फारशा फंदात पडत नाही, ते ते आमचं काम नाही असं म्हणून ते थोडेसं बाजूलाच सरकायला लागतात. तरुण मुलं कदाचित थोडेसे अजून ते राहतात, परंतु त्यांचंसुद्धा पुढं दमछाक होत जाते. कारण इतके आज आपण घेतलं 7वं व्हर्जन घेतलं विंडोजचं, गेलं की 10वं आलं, 10वं आलं की 11वं येतं आणि मग त्याच्यामध्ये थोडे चेंजेस असतात, ते चेंजेस समजून घ्यायला लागतं, ते समजून घेतलं की लगेच दुसरं कुठलं ते व्हर्जन येतं. हे सगळं बदलत जातं, लक्षात घ्या. आता हा जो सगळा प्रकार आहे, तर हा सगळ्या हे कामध्ये म्हणजे आमचे जे शिक्षक वर्ग जो आहे, विद्यार्थी वर्गसुद्धा हायर एज्युकेशनमध्ये सर्वच काम करणारे म्हणजे आहेत, यांची सगळी दमछाक होते. हे एक मोठं चॅलेंज, त्याला कसं जायचं पुढं. नंतर रॅपिड चेंजेस इन टीचिंग मेथडॉलॉजी. केवळ टेक्नॉलॉजीमध्येच रॅपिड चेंज होतो असं नाही, तर टीचिंग टेक्नॉलॉजी किंवा टीचिंग मेथडॉलॉजी याच्यामध्ये देखील होते, लक्षात घ्या. म्हणजे की पूर्वी काय होतं की चांगले व्याख्यान देणारे शिक्षक म्हणजे खूप चांगले शिक्षक असं आपण म्हणत होतो. मग चांगले संदर्भ घेऊन चांगले शिक्षक काय करायचे, खूप अभ्यास करायचे आणि खूप चांगल्या शब्दामध्ये, अगदी अलंकारिक भाषेमध्ये चांगले व्याख्यान द्यायचे आणि ते उत्तम शिक्षक म्हणून गणले जायचे. आता त्या अध्यापनाला आपण चांगलं अध्यापन म्हणत नाही. आणि मग काय व्हायला लागलं की हळूहळू तिकडं नाही, मग आता आम्ही काय करायला लागलो, मग टेक्नॉलॉजीचा वापर करून ते म्हणजे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन करून आम्ही
हे करायला लागलो. मग पुढं असं लक्षात आलं की आपल्या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच सुद्धा पुरेसं होत नाही. त्या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये लाईव्ह व्हिडिओ आपल्याला आणता आले तर ते बरं, आणि मग ते जास्त चांगले आहेत. मग पुढं असं लक्षात आलं की नुसतं हे टेक्नॉलॉजीचा वापर करून चालणार नाही, तर मग हायर एज्युकेशनमध्ये पर्टिक्युलरली मुलांचा सहभाग कसा वाढतो, इंटरॅक्टिव्ह टीचिंग कसं होईल. नुसतं तुम्ही त्यांना व्हिडिओ दाखवले खूप टीचिंगचे वगैरे, असं नाही करून चालणार. तर इंटरॅक्टिव्ह व्हिडिओ कसे होतील, इंटरॅक्टिव्ह टीचिंग कसं करता येईल, या दृष्टीने आपल्याला विचार करावा लागेल. आणि मग आता आपण असं करायला लागू की नाही, इंटरॅक्टिव्ह मग टीचिंग कसं होईल. नंतर मग आता असं व्हायला लागलं अलीकडं, तर आता पिअर लर्निंग आणि पिअर इव्हॅल्युएशन हा एक नवीन कल्पना आलेली लक्षात घ्या. म्हणजे फ्लिपकार्ट, म्हणजे अशा फ्लिपकार्ट म्हणण्यापेक्षा फ्लिप लेसन्स, ते हे फ्लिप लेसन्स अशा वेगळ्या पद्धतीने. नंतर प्रोजेक्टवर तर तसंच जुनं होऊन गेलं, पण तरी अजून आपल्याकडं नवीनच वाटतं आपल्याला. प्रोजेक्ट्स आहेत, सेमिनार आहेत, वर्कशॉप्स आहेत, हे जे सगळे आहेत या पद्धतीनं शिकवणं आणि त्याच्याशी मग आपल्याला सामावून किंवा त्याला सामोरं जाणं, की त्याच्याशी जुळवून घेणं, की त्या पद्धतीनं आपल्याला कसं शिकवता येईल. कारण आपल्याला सवय लागलेली आहे की त्या विशिष्ट पद्धतीने शिकवायचं, वाचायचं घरी भरपूर आणि ते वर्गात प्रेझेंट करायचं. आता तसं नाही चालणार. मग मुलांना आपण म्हणलं की नाही, सेमिनार घ्यायचं म्हणजे काय करायचं, मग फक्त मुलांना द्यायचे कुठला ते विषय आणि ते मुलांना वर्गात सांगायचे, एक 5-5, 10-10 मिनटं बोलायचं. हे सेमिनार झालं का. मग सेमिनार चांगलं व्हायचं असेल तर काय करावं लागेल, तर असा विचार करावा लागेल. म्हणजे थोडक्यात सांगायचा भाग असा आहे की अशा वेगवेगळ्या पद्धती नवनवीन येत आहेत लागतील घ्या. मी म्हणूनच मला पिअर लर्निंग आलेलं आहे, पिअर इव्हॅल्युएशन आलेलं आहे, सेल्फ इव्हॅल्युएशन आलेलं आहे अलीकडं. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत याच आणि सतत जे काही बदल होत आहेत याची आपल्याला दखल घ्यायची आहे. नंतर ऑथेंटिकेशन ऑफ इन्फॉर्मेशन, म्हणजे इमर्जन्स ऑफ ICT झाल्यामुळे काय झालेलं आहे पहा, की इंटरनेट आपल्याकडे आलेलं आहे. इंटरनेट आपण म्हणतो की जा कुठली तुम्हाला काही माहिती मिळेल, तिथं माहिती खूप मिळेल. तुम्ही विकिपीडियाला गेलं तर खूपच प्रचंड माहिती असते, परंतु ह्यातली ऑथेंटिक माहिती कोणती, आपल्याला लागणारी माहिती कोणती, ती समर्पक आहे का, आपला हेतू साधण्यासाठी उपयोगी पडणारी आहे का, अशा पद्धतीनं त्याचा विचार करणं त्या माहितीचा, हे मोठं चॅलेंज आहे. तिथे काय होतं पहा, मुलं बऱ्याच वेळ मी असं पाहिलेलं आहे, PhDचं जेव्हा रिसर्च लिहितात तेव्हा त्यांना रेफरन्सेस लागतात आणि मग ते सहज जातात नेटवर आणि कुठं तर तेवढा शब्द दिसला की लगेच त्यातला पॅरा घ्यायचा, उचलून ती कट पेस्ट करून आपण इकडे लावायचा. ती माहितीचा उपयोग नाही. लक्षात घ्या, ती माहिती तुमच्याकडे कितपत समर्पक आहे, कितपत उपयुक्त आहे, आणि ती मुळात म्हणजे ती माहिती ऑथेंटिक आहे का, याचाही आपल्याला विचार करावा लागतो. ही आपल्याला माहिती घ्यावी लागते की माहिती ऑथेंटिक कशी आहे. ह्याच्या संदर्भात खूप अडचणी येतात आणि म्हणून हे एक मोठे चॅलेंज असतं की त्याचं ऑथेंटिकेशन पाहणं हे फार चॅलेंजिंग वर्क असतं. तसं स्पीड ऑफ चेंज आणि स्पीड ऑफ चेंज ऑफ करिक्युलम. आता काय म्हणले पहा, पुढच्या 25 वर्षामध्ये काय होईल म्हणले पहा, की एक रिसर्च सांगतो असा की 47% जॉब्स इन अमेरिका, 69% जॉब्स इन इंडिया आणि 77% जॉब्स इन चायना विल बी फॅनिश्ड. म्हणजे आजचे जे व्यवसाय आहेत ते पुढच्या 25 वर्षामध्ये इतक्या पर्सेंटमधले व्यवसाय कमी होणार आहेत किंवा बंदच होणार आहेत ते, आणि नवीन व्यवसाय येणार. लक्षात घ्या. आता याचा अर्थ काय होतो नीट समजून घ्या, की आज जे व्यवसाय आहेत, आपण समजा आपलं शिक्षण आपण देतो आहे, उच्च शिक्षण देतो आहे, साधारणपणे आपण असं थोडं गृहीत धरूया की आपण त्यांना जॉब ओरिएंटेड आपण शिक्षण द्यायचं ठरवलेलं आहे आणि त्यांना आपण शिक्षण देतो, जॉब ओरिएंटेड आपण शिक्षण देतो असं आपण समजूया. असं जरी असलं तरीसुद्धा हे जॉब्स आता इतक्या झपाट्यानं बंद होत आहेत, लगेच नवीन जॉब तयार होत आहे. एक कुठला तरी जॉब बंद होतो, दुसरा जॉब तयार होतो, आणि मग अशा वेळेला ह्या तुम्ही पहिल्या जॉबला तुम्ही तयार केलेला मुलगा पुढच्या जॉबला उपयोगी पडतच नाही, त्याचं ज्ञान उपयोगी पडत नाही. एक उदाहरण मी तुम्हाला सांगेन की सध्या आपण मेकॅनिकल इंजिनियर हा जे ब्रँच आहे इंजिनिअरिंगमधली, तर आपण खूप सगळं ते काय ॲटोमोबाईल इंजिनिअरिंग आहे. आम्ही चांगले ॲटोमोबाईल इंजिनियर तयार झाले. आता त्यांनी जे काही तंत्र शिकलेलं आहे, सगळ्या त्या काही गाड्या असतील वगैरे, ते 4 स्ट्रोक इंजिन, 2 स्ट्रोक इंजिन वगैरे, अमुक तमुक गिअर्स वगैरे, हे सगळं आता हे झालं सगळं. आणि नंतर ते सगळं बाजू झालं, इलेक्ट्रिक कार आल्या. मग इलेक्ट्रिक कार चालवण्यासाठीचं जे तंत्रज्ञान पाहिजे ते ज्ञान हे ह्या विद्यार्थ्याला आहे का, नाही. आणि मग आपल्याला आता असा विचार करावा लागेल, आपल्या अभ्यासक्रमाशी तयार करावं लागतील पुढं काय. म्हणजे आता आहे केवळ तेवढ्याच व्यवसायाचं ज्ञान देऊन नाही चालणार.
तो मुलगा नवीन ज्ञानाला किंवा नवीन तंत्राला कसा सामोरं जाऊ शकेल अशा दृष्टीनं त्याला तयार करणं हे आपल्या पुढचं चॅलेंज आहे, लक्षात घ्या. कारण हे असं होतच राहणार आहे, लक्षात घ्या. म्हणजे मी मग कशी म्हणतो तुम्हाला की एक उदाहरण मी तुम्हाला सांगेन. एक 20 वर्षापूर्वी 15-20 वर्षापूर्वी एक साधे छोटे छोटे जॉब होते. कोणते माहिती आहे का, की ते एस टी डी बूथ कोणतरी लावत होतं कोपऱ्या गल्ली झालं. ते एस टी डी बूथ लावलं, एखाद्या बिचाऱ्याने त्या कुठले तरी पैसे काढून 20-25 हजार रुपये गोळा करून ते टाकलं बूथ, झालं. ते पुढे ते एस टी डी बूथ बंद झालं. तर आता व्यवस्था म्हणजे हा आता ते एस टी डी बूथच बंद झालं, कारण हे सगळे तुमच्याकडे फोन आले सगळे. आत्ता तुम्हाला सांगतो की आता तुम्ही ज्या प्रमाणात तुमचे जे काही कॉम्प्युटर्स आहेत आणि विशेषतः ज्याला काय म्हणता तुम्ही लॅपटॉप आहेत, त्या लॅपटॉपचं तंत्रज्ञान समजून घेता घेता ते बाजूला पडत चाललं आणि सगळं आता स्मार्टफोनचं तंत्रज्ञान समजून घेणं आवश्यक व्हायला लागलं. कारण लॅपटॉपपेक्षा सुद्धा ह्याचा वापर जास्त वाढायला लागला. कदाचित पुढच्या 5-10 वर्षात म्हणल्याप्रमाणे कदाचित पुढचे हे बंदही होतील. म्हणजे हा जो सगळा चेंज आहे, हा चेंज ह्या चेंजला सामोरे जाण्यासाठी आपले विद्यार्थी आपण कसे तयार करणार आहोत हे आपल्या पुढचं चॅलेंज आहे. नंतर इंडस्ट्री अँड हायर एज्युकेशन आर फार फ्रॉम इच अदर. सध्या काय माहिती आहे का, उद्योग क्षेत्र आणि आपलं जे काही एज्युकेशन हायर एज्युकेशन सिस्टीम आहे ही अगदी वेगळी आहे. म्हणजे काही त्यांचा संबंध आपण ठेवत नाही, आपल्याला काही माहिती नसतं. आपल्या अगदी एक उदाहरण मी सांगेन तुम्हाला. मी सोलापुरात समजा अशी आपण कॉलेज आहेत, मोठी दयान कॉलेज, संगमेश्वर कॉलेज, वालचंद कॉलेज, मोठी कॉलेजेस आहेत ती. ह्या कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना तरी आपल्या सोलापूरमध्ये कोणकोणत्या इंडस्ट्रीज आहेत हे कितपत माहीत आहे, एकदा सर्वे करण्यासारखा भाग आहे. कारण लक्षात घ्या, कारण तो अगदी इतका चाकुरीबद्ध आहे. मी BA मराठी करणार आहे, मी हिस्ट्री करणार आहे, मी BSc केमिस्ट्री करणार आहे, मी BSc मॅथ्स करतो, तो ओळीने शिकत जातो आहे. आपल्या आसपास कोणते कारखाने चालत आहेत, कुठे इंडस्ट्री आहे, कुठं पॉवर रूम्स आहेत, हे कशा चालतात, चादरी कशा तयार होतात, साड्या कशा तयार होतात, रंग कसे तयार होतात, किंवा तुमच्या त्या कंपनीमध्ये तुमची जी नवीन एक कंपनी या ठिकाणी आलेली आहे, या कंपनीत काय घडतं आहे, हे अतिशय आपल्याला काही संबंध राहिलेला नाही. आणि अशा पद्धतीने जर आपण हे दोन वेगळ्या स्ट्रीमने जायला लागलो तर मग त्या मुलांना त्या उद्योगाच्याबद्दलचे कसं ज्ञान असणार आहे, लक्षात घ्या. मला आठवते अगदी फार पूर्वी शाळेमध्ये सुद्धा खरं म्हणजे अशी पद्धत होती की त्या त्या भागातले क्षेत्रभेटी म्हणून, अजूनही आता क्षेत्रभेट आहे परंतु आता ती कशी होते हा भाग वेगळा, पण आपल्या अभ्यासक्रमात आपण तर ठेवलेलं आहे. फील्ड ट्रिप म्हणून बघा क्षेत्रभेटी. मला आठवते की आम्ही शाळेत लहान असताना सुद्धा साखर कारखाना बघायला जायचं, शेजारची नदी पाहायला जायचं. हे जे सगळ्या ज्या गोष्टी होत्या ह्या कॉलेजमध्ये घडतच नाहीत. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत असल्या की कुठलेच उपक्रम होत नाहीत. किंबहुना उलट माझ्या माहितीप्रमाणे भूगोल म्हणा, इतिहास म्हणा, अशासारख्या ठिकाणी ट्रिप्स होत्या, म्हणजे स्टडी टूर होत्या. त्याला शासनाची ग्रँट देखील मिळायची जर आपण ट्रिप काढली तर. आता तेही बंद झालेलं आहे. आणि मग शासनाचे नियम, ते ट्रिप काढू नका, कोणी न्यायला तयार नाही. म्हणजे मुलांना तो अगदी सिन्सिअर मुलाबद्दल बोलतो, चांगल्या मुलाबद्दल मी बोलतो आहे, चांगल्या शिक्षकाबद्दल बोलतो आहे, चांगल्या कॉलेजबद्दल बोलतो आहे. त्या ठिकाणची मुलं अत्यंत सिन्सिअर आहेत. ते वर्गात शिक्षक सिन्सिअर आहेत त्यांच्या शिकवण्यात, संस्था आहेत ते सगळे नियम पाळण्यात. पण एवढं करून आपल्याला चालणार नाही. तर आपला मुलगा जर चांगला तयार व्हायचा असेल, जर ह्या आधुनिक काळातला जर चांगला सुजाण नागरिक व्हायचा असेल, तर त्याला ह्या इंडस्ट्री आपल्या गावात म्हणा किंवा आणखी आसपास म्हणा किंवा अलीकडच्या क्षेत्रामध्ये आसपास, आता आपण सुद्धा पर्यटनसुद्धा कसं करतो पहा. अगदी आपण बाजूला ठेवूया शाळा कॉलेजचं, अगदी आपल्या व्यवहारात दैनंदिन व्यवहारात सुधारून पाहूया. आपण पर्यटनाला जातो म्हणजे काय करतो, जातो पर्यटनला की ते महाबळेश्वरला गेलो, अमक्या ठिकाणी गेलो, पण नुसतं ऐतिहासिक स्थळं बघणं, मंदिरं बघणं. आता तर सरकार त्या मंदिराचंच पर्यटन करा, धार्मिक पर्यटनच फार जोर आहे आपला. पण असं नाही आपण विचार करत की पर्यटन स्थळ म्हणजे जी इंडस्ट्री आहे त्या इंडस्ट्रीला भेट देणं हे चांगलं पर्यटन आहे ना. मला चांगलं आठवते की सध्या मी बघत होतो टी व्हीवर कार्यक्रम, ती माझा महाराष्ट्र का काहीतरी कार्यक्रम होता मला वाटतं. त्याच्यामध्ये त्यांनी दाखवलं ते हल्दीरामच्या या ठिकाणी ते कसं प्रॉडक्ट तयार होतं, सगळं त्यांचं ते कसे होतं, ते इंडस्ट्री कशी प्रोसेसिंग होते. किंवा डिस्कवरी चॅनलवर OMG इंडिया म्हणून जे असतं तर ते जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा इंडस्ट्री कशी, एखादी इंडस्ट्री असते त्याच्यामध्ये कसं तयार होतं, अगदी टायर कसं तयार होतो, मोटर कशी तयार होते, अगदी साध्या म्हणजे दुधाचे प्रॉडक्ट कसे तयार होतात. अशा पदार्थ, असे जे काही इंडस्ट्रीज आहेत यासुद्धा आपल्या मुलांना पाहत नाहीत. आपण त्यांना तशी सवय लावत नाही, त्यांच्याकडे नेत नाही. संस्थात्मक पातळीवर सुद्धा आपण काही कॉलेज पातळीवर असले काही काम करत नाही. पण हे आपल्याला करावं लागेल कदाचित पुढं.
आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये मग काय होतं की अभ्यासक्रम आपला खूप म्हणजे इकडं जग फार वेगानं बदलत आहे आणि आपला अभ्यासक्रम मात्र बदलायची प्रक्रिया जी असते ती खूप खूप सावकाशीने चालते. म्हणजे माझा विद्यापीठातला अनुभव मी सांगतो की अगदी जर काही गोष्टी सगळ्या मनाप्रमाणे घडल्या, सगळ्या सुरळीतपणे काय घडल्या, तर एकदा अभ्यासक्रम बदलायचं ठरवलं आणि सगळ्या गोष्टी आहेत अशा व्यवस्थित घडल्या, ते मीटिंग होणं, त्यांचे परवानगी मिळणं वगैरे, तरीसुद्धा अभ्यासक्रम बदलण्याची प्रक्रिया ही कमीत कमी 1.5 ते 2 वर्ष चालते. बदलण्याची प्रक्रिया म्हणतो मी. आणि मग एकदा अभ्यासक्रम बदलला की 5 वर्ष तो बदलायचा नाही असा तो नियम, की तो 5 वर्षात नव्हे 7 ते 8 वर्ष बदलला जात नाही. आता असं करून चालणार नाही आपल्याला. जर या नवीन जगाशी जर आपल्याला कोप अप व्हायचं असेल, तर आपल्याला हा जो स्पीड आहे, बदलण्याचा जो स्पीड आहे अभ्यासक्रम बदलण्याचा, हा वाढवला पाहिजे. मला एक कॉलेज माहिती आहे पुण्यातलं, मला वाटतं आयसर कॉलेज. त्यांच्याकडं फार झपाट्याने ते अभ्यासक्रम बदलतात. दरवर्षी थोडंसं अभ्यासक्रम चेंज करत जातात. तर आपल्यालासुद्धा कदाचित हायर एज्युकेशन सिस्टीममध्ये हा सगळा विचार करावा लागणार आहे. आता काही सोशल प्रॉब्लेम्स आहेत. आता एका बाजूला उच्च शिक्षणामध्ये एवढा मोठा विस्तार झालेला आहे, प्रगती झालेली दिसते आपल्याला. इतके कॉलेजेस आहेत, इतके विद्यापीठं आहेत, 44,000 कॉलेज, अमुक हजार विद्यापीठं म्हणतो आपण. मग खरं म्हणजे 30-40 वर्षापूर्वी, 50 वर्षापूर्वी ज्या अंधश्रद्धा होत्या, त्या अंधश्रद्धा कशा वाढत चाललेल्या आहेत? ह्या अंधश्रद्धा वाढायला नको होत्या, पण अंधश्रद्धा वाढत चाललेल्या आहेत. आणि हे फार मोठं चॅलेंज आहे आपल्याला, ह्या अंधश्रद्धा निर्मूलन कसं करायचं. कारण मग असं नाही म्हणून चालणार की फक्त ते सायन्सच्या लोकांचं काम आहे. हे प्रत्येक माझा जो नागरिक जो होणार आहे तयार, म्हणजे ग्रॅज्युएट झालेला मुलगा जर पुन्हा जर तेच करत असेल जो अशिक्षित मनुष्य करतो, तर मग मी शिकलेला आहे असं म्हणायला काही अर्थ उरत नाही, लक्षात घ्या. आणि म्हणून हे जे काही अंधश्रद्धा आहे, या अंधश्रद्धा कशा कमी करता येतील याचा विचार आपल्याला उच्च शिक्षणामध्ये करावा लागेल. आणि एक फार मोठं चॅलेंज आपल्या पुढचं आहे. नंतर जातीयता, किंवा ज्याला मी जातीयताच म्हणत नाही, तर आता तर हल्ली जातीय विद्वेष म्हणतो मी. म्हणजे खरं म्हणजे आपण स्वातंत्र्य मिळाल्यानंतरसुद्धा आम्ही जो पाहतो की माझं आता वय साधारण 70 वय आहे, 70-71 वय आहे, की त्यावेळेस जातीयता होती, नाही असं नाही, अस्पृश्यता होती त्यावेळेला तर. आणि खूप आपण त्यातनं बाहेर पडलो, आपण बऱ्यापैकी बाहेर पडलो. पण मी आता असं अजून म्हणायला तयार नाही की आपण जातीयतेतनं बाहेर पडलो. फार फार तर मी असं म्हणेन की अस्पृश्यतेतनं बाहेर पडलो, खरं आहे. पण आता तर उलट आपण जातीयता इतकी वाढलेली आहे की म्हणजे जसजसे शिक्षण होईल तसतसं या जातीयतेचा जो काय, एका कॉलेजमध्ये मी पाहिलं, एका मुलाने एक असा लेख लिहिला होता. म्हणजे पहा गंमत कशी, पहा ही साधी साधी उदाहरण आहे. कुणी एक लेख लिहिला आणि त्या कॉलेजचं मासिक जे होतं, मासिकामध्ये एका लेख होता, त्या खाली शेवटी त्यांनी लिहिलं आहे स्वतःचं नाव आणि खाली लिहिलं जय शिवराय, एकाने लिहिलं जय अहिल्या. हा काय प्रकार आहे, लक्षात घ्या. कुणी म्हणायचे जय भीम. म्हणजे इथपर्यंत महाविद्यालयातली मुलंसुद्धा ह्या अशा पद्धतीने जर विचार करत असतील, अशा पद्धतीने वागत असतील, तर मग आपण काय ही जातीयता काय कमी केली. एक सामान्य नागरिक म्हणून किंवा ज्याला जबाबदार नागरिक म्हणून आपण घडवण्याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलेलं आहे. आणि आपण मग जबाबदारीने वागतोय का, त्यांना वाढवतोय का, त्यांना घडवतोय का, ह्याचा विचार करावा लागेल आपला. आणि फार मोठं चॅलेंज आहे आपल्या पुढचं. नंतर मल्टीकल्चरल सोसायटी. म्हणजे लक्षात घ्या की एक काळ असा होता, आपल्या इथंच नाही संपूर्ण जगामध्ये, आपण काय करतो संपूर्ण जगामध्ये, एक विशिष्ट प्रकारचा नागर समुदाय जो आहे, तो नागर समुदाय म्हणजेच उच्च समाज किंवा उच्च प्रकारची संस्कृती असं समजून, असं गृहीत धरून जो दुसरा जो समाज आहे, अशिक्षित आहे, ज्याला म्हणतो आपण मागासलेला आहे, आदिवासी वगैरेचा आहे, शिक्षणापासून दूर असलेला आहे, त्याला या प्रवाहात आणायचा आणि त्याची देखील अशी संस्कृती घडवायची, म्हणजेच तो आधुनिक संस्कृतीचा तोच खराच चांगला, असं साधारणपणे अशी ती रचना होती. आता आपण असं मानत नाही, लक्षात घ्या. आत्ता आपण असा विचार करतो आहोत, संपूर्ण आपणच म्हणजे संपूर्ण जग असं करत आहे. नाही, वेगवेगळ्या देशामध्ये, जगामध्ये वेगवेगळ्या कल्चर्स आहेत. आणि जगामध्येच नव्हे, देशामध्ये सुद्धा वेगळ्या प्रांताच्या, वेगवेगळ्या समूहाच्या, वेगवेगळ्या ज्या कल्चर्स आहेत, ह्या कल्चर्स, हे अमुक कल्चर चांगलं आणि अमुक कल्चर वाईट असं म्हणणं चुकीचं आहे. तर त्यांच्या कल्चरचा आपल्याला रिस्पेक्ट करायचा आहे. आणि मग असा जर आपल्याला रिस्पेक्ट ठेवायचा असेल, तर हा रिस्पेक्ट आपण ह्या तरुणांच्यामध्ये रिस्पेक्ट ठेवण्यासाठीची वृत्ती कशी विकसित करणार, हा विचार करायचा आहे.
म्हणजे आत्तापर्यंत आपण आदिवासी संस्कृती म्हणजे अरे ते काय अशिक्षित आहेत, ते फाशीपारजीचं आहेत, ते डोंबारीचं आहेत, ते कोल्हाटीचं आहेत, त्यांच्या काही संस्कृती आहेत, ते सगळं चुकीचंच आहे, त्यांचं बरोबर नाही असं साधारणपणे आपली ती भावना असायची. पण आता आपलं असं नाही करून चालणार. लक्षात घ्या, आपल्याला त्यांची संस्कृती समजून घ्यावं लागेल. ठीक आहे, मी सगळं असं म्हणत नाही की प्रत्येक त्यांच्या कल्चरमध्ये सगळ्याच गोष्टी चांगल्या असतील, त्या आपण बाहेर काढल्या पाहिजेत. पण त्यांच्या संस्कृतीचा अपमान होईल अशा पद्धतीनं वागणं अपेक्षित नाही. आणि म्हणून अशा विचाराचा विद्यार्थी आपल्याला तयार करायचा आहे. हे आपल्या पुढचं एक मोठं चॅलेंज आहे. नंतर लेजर टाईम, ज्याला फुरसतीचा वेळ म्हणतो आपण. जसजसं यांत्रिकीकरण होत चाललेलं आहे, तसतंच मगाशी मी म्हणलं तुम्हाला, शारीरिक कष्टाची कामं कमी होत चाललेली आहेत आणि लोकांना फुरसतीचा वेळ जास्त मिळायला लागलेला आहे. आता आपण काय करतो, मग हा फुरसतीचा वेळ घालवण्यासाठी थोडंसं टी व्ही म्हणा, रेडिओ म्हणा किंवा आणखी काय खेळ, मनोरंजन हे सगळं चाललेलं आहे सगळं. पण केवळ एवढ्यावरच नाहीत, हा लेजर टाईम, हा फुरसतीचा वेळ चांगल्या पद्धतीने कसा घालवता येईल याचं सुद्धा शिक्षण देणं आवश्यक आहे. अन्यथा काय होतं पहा, की त्याचं जीवन जे सुसंस्कृत जीवन ज्याला म्हणतो आपण, तो सुसंस्कृत जीवन जगू शकत नाही. एक उदाहरण मी तुम्हाला सांगेन, की या पंढरपूरच्या जवळचं एक उदाहरण सांगेन मी तुम्हाला. पंढरपूरला फार पूर्वी पंढरपूरचा जो सगळा पट्टा होता, उजनी धरणच्या वेळा आलं नव्हतं आणि त्याचं पाणी फिरलं नव्हतं, तो पण सगळ्या जिरायत भाग असायचा, ज्वारीवर सगळे अवलंबून लोक असायचे. मग बऱ्यापैकी नंतर ऊस आला सगळे आणि बागायत झाली, लोकांची समृद्धी झाली, श्रीमंत झाले लोक, चांगली गोष्ट आहे. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, याच भागातले काही तरुण, ग्रामीण भागातले काही तरुण, पैसा आला, खूप आला पैसा, पण झालं काय पहा, मग आता पैसा आलेला आहे, थोडा मोकळा वेळ पण आहे, कारण तू ऊस गेला की एकदा की पुढं काही फारसं काम नाही, शेतात एकदाचं ऊस लावला की पुढं फारसं काही काम राहत नाही, म्हणून असं म्हणतात ऊसाला की अशी लोकांचं पीक आहे ते. मग हे जे आमचे तरुण पोर आहेत, हे काय करायला, चेन करायचं, पैसा तर आहे, चेन करायची म्हणजे काय करायचं, मग दारू प्यायची आणि बाईकडे जायचं. मग ते मोडलिमचं तमाशा थिएटर असेल म्हणा किंवा टेंबूंचं थिएटर असेल म्हणा, अशा ठिकाणी जाणं. म्हणजे लक्षात घ्या, चेन करायची म्हणजे काय करायचं, तर किंवा हा लेजर टाईम कसा चांगला घालवायचा म्हणजे काय करायचं, तर हे करायचं. तर असं नाही, तर हा जो वेळ आहे, लेजर टाईम जो आहे, हा पुढचा वेळ जो आहे, तो चांगला करण्यासाठी की बाबा त्याला हेच आपण शिकवलं पाहिजे की चांगलं जर जगायचं असेल तर कविता वाचून चांगला वेळ जातो, कादंबऱ्या वाचून चांगला वेळ जातो, खेळ खेळून चांगला वेळ जातो, सिनेमा पाहता येतो, नाटकं पाहता येतात, समाजसेवा करता येते, याच्यातून चांगला वेळ खर्च करता येतो आपल्याला. अशा पद्धतीचं तुम्हाला फुरसतीच्या वेळाचा सदुपयोग करण्याच्या दृष्टीनं त्याला शिक्षण देणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि हे फार मोठं चॅलेंज आहे, लक्षात घ्या. कधी हे थोडंसं दुर्लक्षित झालेलं आपल्याकडं, परंतु हे फार मोठं चॅलेंज आहे आणि हे अत्यंत करणं आवश्यकही झालेलं आहे. तर नीड ऑफ काउन्सिलिंग म्हणजे काय, काउन्सिलिंग करत पहा, की हायर एज्युकेशनमध्ये पहा आणखी एक असं आहे की कॉलेजमध्ये आपल्याकडं मुलं येतात, वेगवेगळ्या कल्चरची मुलं येतात, वेगवेगळ्या बॅकग्राऊंडची येतात, म्हणजे गरीब असतात मुलं, काही खेड्यातून येतात, काही झोपडपट्टीतून येतात. मग अशी म्हणल्याप्रमाणे अगदी मग जे डोंबऱ्याचा मुलगा असेल, कॅकड्याचा मुलगा असेल, याचा अशा प्रकारचे जे समुदाय आता आपण नाकारले होते, अशा समुदायातली मुलंसुद्धा आता हळूहळू शिक्षण प्रवाहात यायला लागलेली आहेत. आणि अशा मुलांना काय होतं पहा, ह्या नागर समाजातलं तुमचं कॉलेज जर असेल तर त्या समाजातल्या कॉलेजमध्ये त्या मुलांना आल्यानंतर एक प्रकारचा न्यूनगंड येतो की आपण काहीतरी मागासलेले आहोत म्हणा, किंवा अशा प्रकारची हीन भावना मनामध्ये स्वतःच्याबद्दलची यायला लागते. तर ही येणार नाही अशा किंवा एवढंच नव्हे, साधी गोष्ट तुमचा ग्रामीण भागातला मुलगा आला शहरात येतो आणि मग त्याला असं वाटतं की मला इंग्रजी येणारच नाही, मग त्याला इंग्रजी येत नसतं आणि मग आमचे मास्तर मात्र हाय फाय बोलत असतात तिकडं. तर हा त्याचा जो कॉम्प्लेक्स आहे हे कसा काढून टाकायचा, त्यासाठी काउन्सिलिंग करणं अत्यंत आवश्यक असतं. हा त्यांच्यातली हीनभावना जी आहे किंवा न्यूनगंड आहे, हा काढून टाकण्यासाठी काउन्सिलिंग करणं आवश्यक आहे. नंतर लँग्वेज बॅरियर अँड लर्निंग प्रॉब्लेम्स. मग अशी म्हणलं तुम्हाला की लँग्वेज बॅरियर्स म्हणजे, मग अशी म्हणलं तुम्हाला की इंग्लिश तर आहेच, पण केवळ इंग्रजीच नव्हे तर आपल्या मातृभाषेमध्ये सुद्धा थोडा फरक असतो. लक्षात घ्या, तो ग्रामीण भागातला मुलगा जो असतो तो वेगळ्या भाषेत बोलतो, त्यांची बोलीभाषा वेगळी असते, त्याची स्टाईल वेगळी असते, उच्चारण वेगळं असतं. आणि कदाचित नागर भागातला मुलगा किंवा तो प्राध्यापक असेल तर त्याला ते विचित्र वाटतं, किंवा काही वेळा मुलं हसतात आणि मग त्या मुलाला थोडंसं काही प्रॉब्लेम क्रिएट होतात. तर हा जो आहे काय, हा
त्या मुलाला थोडं समजावून सांगणं, त्या मुलाला ह्या प्रवाहात आणणं हे अत्यंत आवश्यक असतं. तसं काही लर्निंग प्रॉब्लेम्स आहेत, म्हणजे अध्ययन करताना सुद्धा काही समस्या येतात. हे तर आपण काही दखलच घेत नाही कॉलेजमध्ये. आपण असं गृहीत धरलं मुलगा आता मॅच्युअर्ड आहे, त्याला ते समजतंच. जर समजतंच असं जर आपण गृहीत धरणार असू तर मग कॉलेजमध्ये सुद्धा येण्याची गरज नाही त्याला. पुस्तकं आहेत, मराठीत आहेत, पुस्तकं वाचतील मुलं. नाही, ज्या अर्थी आपली ही व्यवस्था आपण निर्माण केली आहे त्या अर्थी समजून देण्याची काहीतरी एक प्रक्रिया असते आणि समजून घेण्याची एक प्रक्रिया असते, आणि त्याचा तो दुवा जो असतो तो शिक्षक आणि विद्यार्थी असा असतो. आणि म्हणून ही जी काही त्यांच्या अध्ययनातल्या अडचणी असतात, साध्या साध्या छोट्या छोट्या अडचणी असतात लक्षात घ्या, पण अशाकडे आपली व्यवस्थाच नाही महाविद्यालयामध्ये कोणत्या, की त्या मुलांच्या अशा प्रकारच्या काही समस्या त्या मुलांनी शिक्षकांना सांगाव्यात आणि शिक्षकांनी त्यांना सोडवाव्यात. उलट शिक्षकांना नेहमी असं वाटत राहतं की मुलांच्यापासून आपण अलूफ राहणं म्हणजेच आपण स्ट्रिक्ट असणं. काही शिक्षकांना असं वाटतं की मी वर्गात जातो, अगदी ते अभिमानानं सांगतात, मी कुणाच्या अध्यात नसतो, मी माझा जातो, चांगली तयारी करतो, आणि खरंच ते चांगली तयारी करत असतात ज्या विषयाची, चांगलं बोलतात, चांगलं लेक्चर देतात आणि बाहेर येतात घरी निघून किंवा ऑफिस त्यांच्या त्या शिक्षक रूममध्ये जातात. हे एवढंच काम आहे का शिक्षकाचं? नाही. तर हे जे विद्यार्थी आहेत, जे माझ्यापुढं 50, 60, 100 विद्यार्थी बसले होते, त्यांच्या काही अडचणी आहेत का? त्यांच्यामध्ये आपल्यामध्ये काही जवळीक निर्माण होणं अत्यंत आवश्यक आहे. तरच हे तुमच्याकडं असे प्रॉब्लेम्स ते घेऊन येतील आणि मग तुम्हाला ते सोडवायला कधी उपयोग होऊ शकेल. त्यांचे काही फॅमिली प्रॉब्लेम्स असतात लक्षात घ्या, की फॅमिली प्रॉब्लेमसाठी सुद्धा त्यांना काउन्सिलिंग करणं आवश्यक असतं. की मी हे अनुभवलेलं आहे लक्षात घ्या, की फॅमिली प्रॉब्लेम्स असतात आणि त्याच्यामुळं तो मुलगा जरी वर्गात बसलेला तुम्हाला दिसत असला तरी तो मनानं घरातच असतो अजून. आईवडिलाची भांडणं असतील म्हणा, दारिद्र्य असेल म्हणा, किंवा काही आणखी काही अपत्य असतील घरामध्ये म्हणा, तर त्याचे सगळे परिणाम त्याच्यावर होत असतात. मग हे जर प्रॉब्लेम असतील तर तो शिकणार कसा? तो तुमच्याकडून काही शिकणार नाही. आणि म्हणून हे सगळे समजून घेण्यासाठी काहीतरी अशी व्यवस्था असली पाहिजे मुलांना काही काउन्सिलिंग करण्याची फार मोठचारी. म्हणजे काही पर्सनल प्रॉब्लेम्स असतात की तो मुलगा जेव्हा कॉलेजमध्ये येतो तेव्हा तो नुकतंच त्याने तारुण्यात प्रवेश केलेला असतो. एक नवीन जग तो पाहत असतो. वयामुळं शारीरिक गरजेपोटी काही निर्माण होणे काही प्रॉब्लेम्स असतात, आणि मी म्हणलं तुम्हाला की ते वेगळं आता विश्व वाटायला लागतं, मी कुणीतरी आहे असं थोडंसं वाटायला लागतं, आणि ते नॅचरल असतं लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम्स पण क्रिएट होतात. काही वेळेला मुलींचे काही प्रॉब्लेम्स असतात, किंवा ती प्रेमात पडतो, किंवा कुणी मुलगी प्रेमात पडते, किंवा ती भावना निर्माण होते. एक तर आपण काय करतो, एक तर असं कुणी समजा केलं की ते मूर्ख आहे, नालायक आहे असं करून आपण त्याला हाकलून तर देणार, असं त्या ठिकाणी आपण करतो, किंवा दुर्लक्षच करतो. हे दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत लक्षात घ्या. तर हे प्रॉब्लेम्स सोडवण्यासाठी या मुलांना त्या ट्रॅकवर आणण्यासाठी, म्हणजे आम्ही असं म्हणतो पहा की समजा कामप्रवृत्ती आहे, ही इन्स्टिंक्ट आहे, म्हणजे ही सहज प्रवृत्ती आहे, ही मुलं त्याप्रमाणेच वागणं अपेक्षित आहे त्यांनी. परंतु अगदीच आहे तशी प्रवृत्तीनं वागलं तर मग माणसातून जनावरात काही फरक राहत नाही. मग काय करायचं त्याला? त्याची जी काही ती प्रवृत्ती असेल, त्यांच्या लैंगिक प्रवृत्ती असेल, त्याचं उदात्तीकरण करणं, सब्लिमेशन करणं, मग त्याचं रूपांतर त्याच्या बघा लेखनामध्ये म्हणा, तुमच्या कोकरो ॲक्टिव्हिटीजमध्ये त्याला संधी देऊन त्याला हे करता येईल का, उदात्तीकरण करता येईल का, अशा प्रकारचा प्रयत्न करणं आवश्यक असतं. तर हे सगळं जर आपण हे जे वाटत असलं आपल्याला की काही सर हे फार विशेष काही नाही, परंतु लक्षात घ्या ह्या छोट्या छोट्या वाटणाऱ्या गोष्टी आहेत, परंतु ह्या अत्यंत विद्यार्थ्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी असतात. आणि जर ह्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष केलं तर हे छोटे छोटे वाटणारे प्रश्न पुढं मोठेच देखील होऊ शकतात. तर हे सर्व ह्या सगळ्या गोष्टी आपण विचार केला तर आपल्याला उच्च शिक्षणामध्ये काम करताना एक प्राध्यापक म्हणून किती मोठ्या आव्हानाला तोंड द्यायचं आहे हे आपल्या लक्षात येईल. आपण निश्चितपणे या आव्हानाला तोंड द्यायला तुम्ही समर्थ व्हाल अशी आशा व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी थांबतो.